हॅलो माईक चेक. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. आजच्या रात्रीचा क्वालिफायर सामना थोड्याच वेळात आपल्या भेटीला येतोय. पिते पॅन्थर संघाच्या वतीने 2 सलामीवर आपल्याला पाहायला मिळतात राहुल आणि अमन. चला सीएसके संघाला विनंती असेल लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सीएसके संघाच्या वतीने पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन कौस्तुभ राऊत राईट मोड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी पहिला सलामीवीर छोटा पॅकेट बडा धमाका अमन. आपला स्टान्स आपला बॅट आणि आपले केस सुद्धा सांभाळत फलंदाजी मार्कवर. चला लेट द गेम बिगिन. पहिला चेंडू स्टेअर केलाय पॉइंट रिजन मध्ये. चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत मात्र 1 धाव्याने भर पडेल. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 धाव. दरम्यान दुसरा सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतो. खूप सुंदर फलंदाजी तेवढी सुंदर गोलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली असा खेळाडू राहुल भुसारे फलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी क्षेत्ररक्षक सजवत असताना राहुलसाठी दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यस मात्र पंच दर्शवतात इट्स अ वाईट बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर पडलाय. धावसंख्या धावफलकावर 2 धावा. आणि आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता मात्र तिकडे गचा क्षेत्ररक्षण आणि आलाय चौकार. 4 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. कौस्तुभ राऊत दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो 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 वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्येचा विचार करायला गेला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या षटकातील 5वा चेंडू फुलटा चेंडू होताच सुंदर फटका पाहायला मिळाला मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप हेराफेरी झाली. रामायण घडलं आणि नंतर पंच सांगतात की सीता कोण. नो स्कोरचा आपल्याला इकडे पंच दर्शवतात. इट्स नो स्कोर आणि खेळाडूंकडून ही विनंती आली की पंचांनी थोडं जोरात बोलायचं नो स्कोर असल्यावर. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र 2 धावा सोडण्यामध्ये यश प्राप्त झालाय राहुल आणि अमनला. 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड. खूप सुंदर आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पिते पॅन्थर्सचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रफुल्ल गावड मॅन फ्रॉम टेंबोडे राईट मोड द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. सामना करेल अमन. पहिला चेंडू घेऊन प्रफुल्ल गावड. फुलटा चेंडू होता मात्र फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 10 धावांवर. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. प्रफुल्ल गावड मी पहिल्याच सांगितल्याप्रमाणे आपल्या बोटातली जादू इकडे सादर करीत असताना पाहायला मिळते. अमन सारखा फलंदाज. आणि आता मात्र कॉमेंटेटर कर्स पाहायला मिळाला. येस पंच दर्शवतात इट्स नो बॉल. धावसंख्येत 1+1 2 धावेने भर पडेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रफुल्ल गावड आपल्याला पाहायला मिळतं. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर ठाकलाय एक मोठा फलंदाज राहुल भुसारे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका पाहायला मिळाला आणि राहुल नावाचा ब्रँडेड फटका चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार. येतोय चौकार. 4
3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. आणि या ठिकाणी पाहायला गेला तर दडपण पाहायला मिळालं गोलंदाजावर. यस, पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा अतिरिक्त धावेने भर पडतीये. पुन्हा एकदा कुटप्याचा चेंडू होता. सुंदर ग्लान्स पाहायला मिळाला कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला फील्ड करण्यात अपयश प्राप्त झालं आणि त्याचाच फायदा मिळाला पितळे पॅन्थर्सला. धावसंख्येत 1 धावेने भर पडेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रफुल्ल गावड सामना करेल राहुल भुसारे. आतापर्यंत खूप सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं राहुल भुसारे यांच्याकडून. मात्र कमबॅक कसं करावं हे प्रफुल्ल गावडला माहिती आहे. होईल का कमबॅक? आणि आता मात्र चेंडू हवेत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रफुल्ल गावड कमबॅक कसं करावं त्याला चांगलंच माहिती आहे. आणि पितळे पॅन्थर संघाला लागलेला मोठा 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 हादरा. राहुल भुसारे बॅक टू पवेलियन. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 19 धावा. पितळे पॅन्थर संघाला लागलेला मोठा हादरा. राहुल भुसारे बॅक टू पवेलियन आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलाय फलंदाज इस्तियाक अन्सारी. दरम्यान संघाच्या वतीने 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन भूषण चौधरी लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू चांगला चेंडू. चेंडूला रिस्पेक्ट या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. सामना करेल इस्तियाक अन्सारी. चांगला फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. आणि आता मात्र सुंदर चेंडू हाताळताना पाहायला मिळाला गोलंदाज. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 20 धावांवर. आणि आता मात्र चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र मैदानात काय घडतंय? क्षेत्ररक्षकाकडून काहीतरी चुकी झाली आणि त्याचाच फायदा मिळाला पितळे पॅन्थर संघाला. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. अमन आणि इस्तियाक यांच्यामध्ये खूप सुंदर रनिंग बिटवीन्स द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार करायला गेला. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. येस, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंच दर्शवतायत स्वैर मारा अतिरिक्त धाव. धावसंख्या धावफलकावर 23. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन भूषण चौधरी. येस, पुन्हा एकदा दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. चांगला फलंदाज समोर उभा ठाकला इस्तियाक अन्सारी. पंच दर्शवतात इट्स वाईड बॉल. स्वैर मारा अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटकावा. आणि इथे काय घडतंय? इथे काय घडतंय? पंच दर्शवतील. खूप सुंदर नाट्यात तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. अशा परिस्थितीमध्ये संघाच्या वतीने 4थं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन अंकुश चव्हाण स्वतः कर्णधार संघ मालक अंकुश चव्हाण. खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालेत अंकुश चव्हाण. त्याचा सामना करण्यासाठी एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर. इस्तियाक अन्सारी पहिला चेंडू घेऊन अंकुश चव्हाण. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. येस, डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. खूप
खूप सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत पितळे पॅन्थर संघाकडून. दुसरा चेंडू आणि आता मात्र चांगला चेंडू होता, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आपलं सर्वस्व झोकून दिलंय चव्हाण काकांनी सीएसके संघासाठी. खूप सुंदर गोलंदाजी, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 32 धावा. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अंकुश चव्हाण तयार होतील, सामना करेल अमन. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडतील. धावसंख्या झालंय 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र सुंदर गोलंदाजी, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अंकुश चव्हाण यांच्या मार्फत. मात्र 1 धाव. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू, पहिला क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय सीएसके विरुद्ध पाटील पितळे पॅन्थर्स. आणि या ठिकाणी दांडी 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 गुल. इस्तियाक अन्सारी बॅक टू पवेलियन. मोठा हादरा, अन्सारी बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज पितळे. खूप सुंदर गोलंदाजी आतापर्यंत अंकुश चव्हाण यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. काय होईल, काय होईल. येस, पंच दर्शवत आहेत 1 शॉट म्हणजे टोटल 2 धावा धावसंख्येत ऍड होतील. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला, 1 इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. आणि सीएसके संघाला सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडून मागे 36 धावांचं मोठं आव्हान. दरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. एलिमिनेटरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल पाटील पलटण विरुद्ध म्हात्रे स्टार. आमचे खास मित्र अमित म्हात्रे यांना विनंती करेल की नाणेफेकीसाठी यायचे समालोचन कक्षात. तसेच प्रथमेश पाटील यांना सुद्धा मी विनंती करेल की नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे आपण. येस, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की यायचा आहे पुढचा सामना पाटील पलटण विरुद्ध म्हात्रे स्टार्स. काय आवाज आहे, 1 नंबर. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. एक द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. सीएसके चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध पितळे पॅन्थर्स. 24 चेंडून मागे 36 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. जर सामना सीएसके संघाला जिंकायचा असेल, पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, 24 चेंडून मागे 35 धावा उभारल्या आहेत पितळे पॅन्थर्स संघाने. आणि हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडून मागे 36 धावांचं मोठं आव्हान. दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. 2 संघांमध्ये सुमित शिले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे प्रथमेश पाटील आणि दुसरीकडे रुपेश चव्हाण रबांडा. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. सीएसके संघाच्या वतीने 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल गावड आणि भूषण चौधरी. संघाच्या वतीने पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन राहुल भुसारे ऑन बॉलिंग माग आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे.
एकीकडे एक भला मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो टेंबोडे गावातून बिलॉंग करणारा प्रफुल्ल गावड, दुसरीकडे एक चांगला गोलंदाज राहुल भुसारे, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. लेट द गेम बिगिन. पहिला चेंडू, खूप सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय पिते पॅन्थर संघाने. पहिला चेंडू ब्लॉक होल, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूने फळीची कडा घेतली, चेंडू गेला यष्टीच्या मागे. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर एक धाव. दरम्यान क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण करतील. दुसरा चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. सुंदर यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते गोपी संखे यांच्या मार्फत. सुंदररित्या यष्टींचं रक्षण करण्यात यश प्राप्त झालंय गोपीला. निर्धाव चेंडूची सांगता, 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 1 धाव. दरम्यान पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल भुसारे सज्ज झालाय. सामना करेल भूषण चौधरी. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र तिकडे संघ मालक स्वतः दीपक पितळे प्लस सर्वस्व जोगून देत असताना धावसंख्येत मात्र 1 धावेने भर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल. आणि आता मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू काही समजलाच नाही. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावलेली 2 धावांवर. पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल भुसारे. आणि आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला टोलावलं मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक इस्तियाक अन्सारी तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या धावफलकावर 3 धाव. पुढचा चेंडू आणि आता मात्र यस सबमरीन डिलिव्हरी. पहिल्या षटकाची सांगता, 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 धावा. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आतापर्यंत राहुल यांच्या मार्फत. दरम्यान मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर क्षेत्ररक्षक सुदर्शन, एक चांगले क्षेत्ररक्षक. आतापर्यंत खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालंय पितळे पॅन्थर संघाकडून. बघूया संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन अमन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सामना करेल प्रफुल्ल गावड. पहिला चेंडू घेऊन अमन तयार झालाय. आणि आता मात्र सुंदर चेंडू पाहायला मिळाला. येस, फलंदाजाला चेंडू काही समजला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिरावलेली 3 धावांवर. चांगला फटका होता. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक राहुल तैनात आहेत. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमन. या ठिकाणी पाहायला गेला तर येस, इकडे गडी बाद होतोय. सीएसके संघाला लागलेला मोठा हात भूषण चौधरी आले तसेच गेले. आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला एक नवीन फलंदाज, भरभक्कम फलंदाज कौस्तुभ राऊत ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अमन यांच्या मार्फत. धावसंख्येचा विचार करायला गेला 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा, मात्र 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमन. आखोट टप्प्याचा चेंडू, चांगला फटका होता, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. उलटा चेंडू होता, मात्र तितकं प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळालं सर्व खेळाडूंमार्फत. पितळे पॅन्थर्सचं क्षेत्ररक्षण म्हणजे भिंत, आणि या भिंतला भेदणं खूप मुश्किल आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमन. या ठिकाणी फ्लाइट पद्धतीचा चेंडू होता. येस, इकडे काय होतंय, गोपी संखे आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण करत होता, मात्र कुठेतरी चुकला आणि त्याचाच फायदा मिळाला पुन्हा एकदा सीएसके संघाला. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र समीकरण उरले 12 चेंडू, 12 चेंडू आणि 30 धावा, 30 धावा आणि 12 चेंडू. अतिशय
मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र मैदानात दोन फलंदाज प्रफुल्ल आणि कौस्तुभ, जोपर्यंत हे दोन फलंदाज मैदानात आहेत तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळात काही होऊ शकतं. दरम्यान संघाच्या वतीने तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दीपक पित्रे राईट मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. पित्रे पॅन्थर्स यांच्या मार्फत फलंदाजांना जखडून ठेवलंय. रन्स येत नाहीयेत आणि आता मात्र यस पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 धावा. पुन्हा एकदा येस पंच दर्शवतायत. बघा क्वालिफायरचा सामना आहे, सर्व खेळाडूवर दडपण आहे. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सचिन भोसले तैनात. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. आतापर्यंत दोनही फलंदाज शांत राहिलेत, मात्र मोठे फटकेने या ठिकाणी पाहायला गेलं तर बघा काय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही सर्व क्षेत्ररक्षकांकडून. तीन चेंडू 10 धावा. येस डेड बॉल. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. चौथा चेंडू, आकोटप्प्याचा चेंडू होता तिकडे क्षेत्ररक्षक तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू काही दिसला नाही. प्रफुल्ल गावड याला जीवदान. धावसंख्येत एक धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मी सांगितल्याप्रमाणे पित्रे पॅन्थर संघाचं क्षेत्ररक्षण म्हणजे चायना वॉल. येस आणि स्टंप सुद्धा त्यांचा साथ देत आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, माफ करा. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 12 धावा. आणि आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 24 धावा. 6 चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू. 6 चेंडून मागे 6 चौकार ठोकायला लागतील फलंदाजांना. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. यस आणि आता मात्र औपचारिकता या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. हा सामना पित्रे पॅन्थर संघाने एका हाती ही लढत जिंकले. पित्रे पॅन्थरने असं बोललं तर काही वावगं ठरणार नाहीये. बघूया संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोपी संख्ये बाहुबली ऑन बॉलिंग मार्क. फुलटा चेंडू होता. येस मात्र सुंदर फटका आणि चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय मात्र इकडे पंच दर्शवत आहेत नो स्कोर. नो स्कोर आहे. धावसंख्येत काही भर पडणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. कुठेतरी हताश आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी. पुढचा चेंडू, गोपी खूप सुंदर गोलंदाजी करत असताना कुठेतरी दिशा भरकटलाय. आणि आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस शेवटी गोपीला विकेट मिळाला. आणि मला आता वाटतंय की प्रफुल्ल गावड डायरेक्ट षटकारच ठोकणार. श्लोक बोलतोय 500 रुपये पप्पांकडे. केवळ आणि केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता राहिलंय. आणि आजच्या रात्रीतला पहिला फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळाला. पितळे पॅन्थर्स. खूप सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला पितळे पॅन्थर्स यांच्या माध्यमातून.